संपले आमच्या घरादारावर येणार आणि वरून शहाणपणा करून गरिमा आम्हाला शिकवणार। तुम्हाला गरिमा नाही, तुम्हाला काही विधी निषेध लागू होत नाही, सगळं बायकांनी सांभाळायचं आणि तुम्ही बायकांवरती बेछूट असे आरोप करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं आम्ही गप्प बसून ऐकून घ्यावा। हे असेल ना तर तुमच्या सटर फटरांना सांगा, आम्हाला सांगू नका। त्यामुळे कोण मला काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही। मी लढले, मी लढणार। आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढील, हे पण सांगतेय। तुमच्यावरती आरोप करताना वेगवेगळ्या पाठीमागच्या प्रकरणांचा दाखला जो आहे तो दिला जातो। मग ते रघुनाथ कुचित प्रकरण असेल, महबूब शेख असेल, संजय राठोड, मी काय सांगते तुम्हाला, ज्या ज्या वेळेला जे जे झालं ते मी सांगितलंय। त्या पोरींनी नंतर येऊन सांगितलं की कशा पद्धतीने आम्हाला सांगितलं चित्रा वाघचं नाव घे। आता कुणा कुणाला कुठे कुठे प्रूव्ह करू, कुठे कुठे प्रूव्ह करू? चित्रा वाघचं नाव घे, तुला पैसे देतो, आमच्या केसेस मागे घे, आम्ही सगळं तुझं करून देतो। आता हे त्या पोरी मला सांगतात, मी पुन्हा त्यांना सांगून त्या पोरींना अडचणीत आणू का? काय मला बोलतायत तुम्ही बोलाओ, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये। मी जे केलंय ते त्या पोरींना माहितीये आणि तुमच्या बोलण्याने, मला वाटेल त्या थरावर जाऊन बोलण्याने सुद्धा माझ्यात फरक पडणार नाही, कारण मी तुम्हाला मोजतच नाही। जो काम करतो, जो सहन करतो, तोच बोलायची ताकद ठेवतो, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। त्यामुळे कालच्या माझ्या बोलण्यावरती कोण काय बोललं हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये। पुन्हा सांगते, ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात। अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती, यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला। म्हणूनच मी म्हंटल, आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन। थँक्यू। तर ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता। ठाकरेच म्हणाले, येऊन भेटा, तुमच्यासारख्या महिलांची पक्षाला गरज आहे। त्यांच्या शब्दाखातर मातोश्रीवर गेल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय।